महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता काय केलं पाहिजे, हे या ठिकाणी हजारो लोक जनता या ठिकाणी त्यांच्याकरता काय केलं पाहिजे हे कधी नाही आहे। सकाळी झोपून उठलं, याला टोमणा मारते, त्याला टोमणा मारते, तुम्ही त्यांचा टोमणा घेऊन येता, आमच्याकडे येता, हे टोमणे चालू आहे। जनतेचा बघा, जनतेचे प्रश्न उचला। माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना, एक तरी विकासाचं काम भाषणात सांगा। पुढचं भाषण विकासावर करू द्या उद्धव ठाकरेंना। उद्धव ठाकरेंना विकासाचं भाषण येत नाही। उद्धव ठाकरे हे मानसिक वृत्ती खराब झाल्यासारखं भाषण देतात। मुंबईतल्या मोक्याच्या 20 जागा सरकार हे बिल्डरांच्या घशात घालत आहे, लाडके बिल्डर आहे असं मी सांगितलं ना। हे एवढे खोटारडे आहे, यांनी खोटं बोलून मतं घेतले लोकसभेमध्ये। हे खोटारडे आता सांगते बिल्डराचं सरकार आलं, याचं सरकार आलं। तुमचं सरकार एवढं बोगस होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2.5 वर्षात 2 दिवस गेले मंत्रालयामध्ये। 2 दिवस। मी 30 वर्ष झाले सार्वजनिक जीवनामध्ये आहे, 18 वर्ष विधानमंडळात आहे। मी महाराष्ट्राच्या इतिहासातला असा मुख्यमंत्री बघितला उद्धव ठाकरे नावाचे की फक्त 24 महिन्यात 2 दिवस मंत्रालयात आले, 2 दिवस विधानमंडळात आले। मी पेन नसलेला मुख्यमंत्री बघितलेला आहे उद्धव ठाकरेच्या रूपाने। त्यामुळे काय सांगतात, विकासावर बोला, विकासावर चर्चा करा, खोटारडेपणा बंद करा। झालं खोटं बोलून, खूप झालं आता। त्यामुळे मला वाटतं आता पुढच्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा। देखिए, मैं बार बार कहता हूं कल से, अगर सचिन वाजे ने कहा है कि मेरी नार्को टेस्ट कराओ, सीबीआई के पास पुरावे हैं कि अनिल देशमुख जी ने कुछ किया है। अब अनिल देशमुख जी की जवाबदारी बनती है सार्वजनिक स्वरूप से। ठीक है, वाजे ने नार्को टेस्ट कही तो मेरी भी नार्को टेस्ट कर लो, फिर मान जाते। अगर अनिल देशमुख जी कहते हैं वाजे ने आरोप लगाया, कोई भी चौकसी लगाओ, मैं तैयार हूं, मान जाते। लेकिन अनिल देशमुख जी क्या कर रहे हैं, कल से वो क्या बात कर रहे हैं, देवेंद्र फडणवीस वैसे है, उन्होंने ऐसा कर दिया, उन्होंने वैसा कर दिया। इसमें आपका आरोप छुप जाएगा क्या? आपके आरोप खत्म हो जाएंगे क्या? आरोप तब खत्म होंगे जब चौकसी का रिपोर्ट 0 आएगा। ऐसी कई चौकसी महाविकास आघाड़ी सरकार में हमारी लगाई गई, हमारे 0 आ गए। आप भी 0 करके दिखाइए, छोड़िए बातों को, क्यों झगड़ा करते हो भाई, सामने जाइए। जरांगे पाटलांनी म्हटलेलं की आता आरक्षणाची आशा जी आहे ती मावळलेली आहे, आता आम्ही निवडणुकीची तयारी करतो, एक प्रकारे सरकारला इशारा दिला। मला वाटतं की एकनाथ शिंदेजींनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आणि आताही मराठा समाजाला ज्या ज्या पद्धतीने सांभाळण्याचा, आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे, पुढेही ते करतील। पण महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे सरकार मराठा समाजाला व्यवस्थित आरक्षण, त्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि ओबीसीलाही त्या ठिकाणी धक्का लावणार नाही। मला वाटतं एकनाथ शिंदेजीवर मला विश्वास आहे। सरकारच्या ज्या योजना येत आहेत त्या योजनांचा भार वित्त विभागावर पडत आहे, अशा प्रकारच्या लाडली बहिणीला अरे तुमच्या घरचं काय केलं? सरकारचेच पैसे चालले ना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये जर लोकांना 3000 रुपये रक्षाबंधनाला भेटले, समजा आमच्या बहिणीला 3000 रुपये रक्षाबंधनाला भेटणार आहे, दोन इन्स्टॉलमेंट, दीपावलीला 2 इन्स्टॉलमेंट भेटणार आहे। आमची मागणी केली आहे मुख्यमंत्र्याला, जर सरकारच्या तिजोरीतनं 50,000 कोटी गेले तर संजय राऊतचं का बिघडलं? तुमच्या अकाउंटमध्ये गेले का? उद्धव ठाकरेच्या घरातून गेले का? महाविकास आघाडीच्या नेत्याच्या घरातून चाललंय की भाजपाच्या घरातून चाललंय? सरकारी पैसा आहे, सरकारी लोकांचा पैसा आहे, सरकारचा जनतेकडचा पैसा सरकारमध्ये जमा होतो, हा जनतेचा पैसा आहे। जनतेचा पैसा जनतेला गेला तर माझं याला समर्थन आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये किती पैसा लागला तरी सरकारने मागे पाहू नका। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याकरता सरकारने निर्णय घेतलाय, याकरता 10,000 कोटी लागले तरी मागे पाहू नका। गरीब माणसाला अन्न देण्याकरता किती पैसा लागो मागे पाहू नका। 3 सिलेंडरला मोफत देण्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा द्या। गरीब माणसाकरता जे जे लागेल ते सरकारने दिलं पाहिजे। एखादा रस्ता कमी झाला चालेल, पण गरीब माणसाचं जगणं चांगलं झालं पाहिजे, त्याच्या मुलाला शिक्षण भेटलं पाहिजे, लोकांना रोजगार भेटला पाहिजे, याकरता सरकारने काम केलं पाहिजे। तुमच्या घरातलं काय चाललं मला सांगा? मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये 45,000 कोटी गेले, तर महाविकास आघाडीच्या घरातलं काय गेलं? नाना पटोलेच्या घरातलं काय चाललं? जयंत पाटलाच्या घरातून काही चाललं का? काही बावनकुळेच्या घरातून काही चाललं? हे चाललं सरकारचं। सरकारी लोकांची आहे, लोकांकरता काम करणारी आहे, आणि त्यामुळे जनतेच्या पैशाचं जनतेला मदत करावी अशा भूमिकेत मी आहे।